Shravani Rikar and today is day 7 of this series. And guys, तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये कळेल की माझ्या नोट्स असं मी काय यूज करायचे माझ्या नोट्समध्ये ज्यामुळे माझ्या नोट्स सुंदर तर होत्याच पण मला हेल्पफुल पण ठरायच्या आणि कधीही मी नोट्स उघडल्या तरी मला समजायचं कोणत्या इम्पॉर्टंट थिंग्स आहेत आणि कोणत्या मी लक्षात ठेवल्याच पाहिजे ते मला कसं समजायचं हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये कळेल. आणि ही एक रँडम टिप आहे पण खूप इम्पॉर्टंट आहे जी तुम्हाला जास्त कुणीच सांगणार नाही. सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. नेक्स्ट जी माझी टिप असेल ती ही आहे की हायलायटरचा भरपूर यूज करा. सो मला हायलायटर कलर पेन्स खूप जास्त आवडतात पण आवडण्यापेक्षा ते खूप हेल्पफुल पण असतात. हायलायटर्स तुम्ही टेक्स्टबुकमध्ये NCERTमध्ये तुम्ही ह्याच्यासाठी यूज करू शकता की कोणतंही इम्पॉर्टंट लाईन तुम्हाला वाटली ज्याच्यात तर ती तुम्ही हायलाईट करू शकता किंवा नोटबुकमध्ये सुद्धा तुम्ही हायलाईट करू शकता. जर नोटबुकमध्ये एखादी अशी एक्स्ट्रा लाईन आहे जी तुमच्या टीचरने तुम्हाला शिकवताना सांगितली पण ती टेक्स्टबुकमध्ये नाही आहे तुम्ही ती पण हायलाईट करू शकता. आणि SI युनिट फॉर्म्युलाज वगैरे पण हायलाईट करू शकता. सो हायलायटर इज इम्पॉर्टंट थिंग तुम्ही नक्की वापरलं पाहिजे.